नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. वडगाव नगर परिषद निवडणुकीच्या संदर्भात वडगाव शहर भारतीय जनता पार्टीची बैठक नुकतीच विठ्ठल मंदिरात आयोजित केली होती. या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व जुने नवीन कार्यकर्ते पदाधिकारी यांचा समावेश होता. यावेळी काही कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी स्थानिक खासदार आणि आमदार यांना भाजप कार्यकर्त्यांचा विसर पडला की काय असा सवाल केला. काम करायला भाजप कार्यकर्ते आणि मिरवायला आघाडीचे नेते हे यापुढे चालणार नाही. स्थानिक आमदार आणि खासदार यांनी साधे आभार सुद्धा मानले नाहीत अशी खंत व्यक्त केली. भाजपची वडगाव शहरामध्ये ताकद वाढली आहे. ती अजून वाढली असती, पण काही नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी जाणून बुजून ती ताकद वाढू न देता भाजप सीमित कसे राहील याचा प्रयत्न केला. त्यात ते काही अंशी यशस्वी झाले, पण इथून पुढे तसे न होऊ देण्याचे आवाहन केले. यावेळी सबका साथ सबका विकास या भूमिकेतून भाजप प्रगती करेल असं आश्वासन दिले. भाजपकडून वडगाव शहर विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आला आहे. वेगवेगळ्या योजना भाजपकडून वडगावला मिळाल्या आहेत. भाजपचा विकास फंड व सर्व योजना पाहिजे, मग नगराध्यक्ष आणि नगरसेवक का नको असा सवाल स्थानिक आघाड्यांना व पक्षाला करण्यात आला. स्थानिक आघाड्यांमधल्या बिघाड्या भाजपला फायद्याच्या ठरणार आहेत. त्यामुळे भाजपमध्ये अजून उमेदवारांची व कार्यकर्त्यांची संख्या वाढत आहे. या निवडणुकीमध्ये आर या पार, अभी नहीं तो कभी नहीं अशा घोषणांनी विठ्ठल मंदिर दणाणून गेले. वडगाव शहराला सर्वांगीण विकास हवा असेल तर स्थानिक आघाड्यांचं राजकारण बंद करून केंद्रामध्ये व राज्यामध्ये असलेल्या भाजपला एकहाती सत्ता देऊया व विकासाच्या दिशेने वडगावला नेण्याचा निर्धार केला. त्यामुळे भाजपच्या चिन्हावर नगराध्यक्ष व नगरसेवक उभे करण्याची मागणी सर्वांनी केली. आघाडीसोबत युती करायची असेल तर नगराध्यक्षपद आणि 10 नगरसेवकांच्या जागा या भाजपला द्याव्यात, अन्यथा स्वबळावर नगराध्यक्ष आणि 20 नगरसेवकांची जागा भाजप लढवण्यास तयार आहे असा ठराव करण्यात आला. या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण माळी, वडगाव शहराध्यक्ष डॉक्टर अभय यादव, माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, माजी उपनगराध्यक्ष डॉक्टर अशोक चौगुले, माजी नगरसेवक अमोल हुकेरी, प्राध्यापक जय कराडे, जगन्नाथ माने, सुप्रिया पाटील, ॲडव्होकेट गीतादेवी शिंदे, माजी नगरसेवक विजूभाई शहा, राजेंद्र जाधव, वैभव हिरवे, सुधाकर पिसे, अमर पाटील, प्रज्योत शहा, तय्यब कुरेशी, सचिन सलगर, विकी कांबळे, बँकिंग, अमोल मकोटे, विकास कांबळे, धनंजय गोंदकर, सुनील लाड, पियुष सावर्डेकर, युवराज वाळवेकर, हरी झगडे, राजेंद्र बुरुड, भाविक पटेल, संतोष माळी, रघुनाथ पिसे, राजकुमार मिठारी, दिनेश सनगर, आनंद पाटील, प्रथमेश शिंदे, सलीम मुलाणी, अशोक पेटकर, वैभव काशीत, राजू वायदंडे, जगदीश महादार, प्रदीप माळी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन प्रमुख ज्या आघाड्या वडगाव शहरामध्ये कार्य करत आहेत, म्हणजे याला पारंपरिक प्रतिस्पर्धी असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी उपस्थित असणारा प्रत्येक कार्यकर्ता हा या दोन्ही पार्टीपैकी कुठल्या ना कुठल्या तरी आघाडीमध्ये काम करतोय. मगाशी सुधाकर दादांनी सांगितलं की गेल्या 9 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या माध्यमातून कमळ या चिन्हावरती जी निवडणूक झाली. आता जगुदादा बोलले की काही जणांचे डिपॉझिट जप्त झाली. प्रत्येक वार्डात एक आणि नगराध्यक्षपदाचा एक उमेदवार अशा पद्धतीनं किमान 11 उमेदवार तरी या वडगावमध्ये जर लागलं तर निश्चितपणाने नगराध्यक्ष वडगाव शहराचा होऊ शकतो भारतीय जनता पक्षाचा. आणि याच बरोबर इथले सगळे कार्यकर्ते नगरसेवक का ताकद नाही सांगायची. बरं, निवडणुकी पैशानेच लढली जाते का? जर निवडणूक पैशानं लढली जात असती तर मला आठवतंय की राजू शेट्टीनं ज्यावेळेला भारतीय जनता पक्षानं विजूभाई पाठिंबा दिला त्यावेळेला दैवपाय आपण होतो सगळेजण झाले ना खासदार. ते भारतीय जनता पक्षात शिवसेनेची युती होती. डॉक्टर मिंचेकर साहेब 10 वर्ष आमदार झाले. पैसेच होते का त्या निवडणुकीत? मग तुमच्या आमच्याकडे पैसे कशाला पाहिजेत? तुमच्या आमच्याकडे चांगली वाणी आहे, तुमचं आमचं मार्केटमध्ये असणारं रिलेशन चांगलं आहे आणि या रिलेशनच्या जोरावर भारतीय जनता पक्ष वडगाव शहरामध्ये सत्तेवर येऊ शकतो. ते वडगावकरांना ठणकावून सांगण्याची भूमिका आज तुम्ही आणि आम्ही जर नाही घेतली तर अशाच पद्धतीनं आज माझं वय 53 झालंय, डॉक्टर साहेबांचं वय 63-64 झालंय, इथं बसलेले आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते 75-76 वय. असंच आपण गटारीतलं पाणी वाहिल्यागत वाहीन जाईल आणि कार्यकर्त्याची किंमत राहणार नाही अशा पद्धतीची खात्री या ठिकाणी. नमस्कार. भारतीय जनता पार्टी वडगाव शहर
नगरपालिकेची इलेक्शन 2025 याच्या संदर्भातली बैठक जी आहे तर ती आम्ही घेतली। भारतीय जनता पार्टी ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमकं काय करणार आहे याच्या संदर्भातला आढावा बैठक हा सगळ्या म्हणजे पाठीमागे जी कार्यकर्ते होते त्याच्याबरोबर जे नेते होते आजी माजी सर्व सदस्य जे आहेत यांची बैठक जी आहे तर ती आज यशस्वीपणे पार पडली। आणि या बैठकीमध्ये अगदी 21च्या 21 उमेदवार जे आहेत तर त्यांचा आढावा तर ते उमेदवार आपल्याकडे आहेत का आणि ते तेवढे सक्षम आहेत का याचा आढावा घेतला। आणि याच्यामध्ये असं आहे की भारतीय जनता पार्टीकडे आज वडगाव मध्ये सक्षम असं ताकद आहे आणि या सक्षम ताकदीचा अंदाज आम्ही जो आहे तर तो घेतला। पण या सगळ्यामध्ये आम्ही स्वबळावर लढणार आहे का महायुती सोबत लढणार आहे, स्वबळावर लढणार आहे की आणखी कोणाबरोबर लढणार आहे, हे वरिष्ठांचा निर्णय येणाऱ्या 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये जेव्हा येईल त्या पद्धतीने तो निर्णय जो आहे तो आम्ही सगळ्यांना सांगणार आहे। आणि त्या पद्धतीची लढाई जी आहे ती 100% भारतीय जनता पार्टी सर्व आम्ही वडगावचे नागरिक सर्व सदस्य आणि सर्व आजी माजी सहकारी हे मिळून आम्ही जे आहे तर ही निवडणूक जी आहे ती लढणार आहे। भारतीय जनता पार्टीचा बस ना सर। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, जय पार्टीचा विजय असो, जय श्रीराम, जय श्रीराम, जय हनुमान। भारतीय जनता पार्टीशिवाय हाय कोण? शिवसिद्ध न्यूजसाठी पेठ वडगावहून विकास कांबळे।